हाय हॅलो फ्रेंड्स, उषाच रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळच जाऊबाईंचा फोन आला, तू येतेस का मंदिरात म्हणून विचारलं आणि पटकन तयारी करून मी निघाले त्यांच्यासोबत मंदिरात. मंदिरात जास्त गर्दी नव्हतं. मूर्ती बघून तुम्ही समजलाच असाल आम्ही गणपतीच्या मंदिरात आलोय. आमच्या इथे सिद्धिविनायक मंदिर जागृत मंदिर आहे. सोबतच साईल आणि संजना देखील आहे. सकाळ देवाचं दर्शन घेणं म्हणजे खूप छान वाटतं. सगळीकडेच मंदिराच्या गाभाऱ्यातून व्हिडिओ काढून देत नाहीत, त्यामुळे संजनाने बाहेरूनच गणपतीचा व्हिडिओ काढला. चला तुम्ही पण बाप्पाचं दर्शन घ्या बघू. कोणताही दिवस असू दे, बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी ही नेहमीच असते. तुम्ही बघू शकताय सर्व भाविक दर्शनासाठी कसे रांगेत उभे आहेत ते. आज माझा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या दिवशी माझ्या बाप्पाचं दर्शन झालं. खरंच खूप छान वाटत आहे मला. बाप्पाचं छान असं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही गेलो हॉटेलमध्ये नाश्ता करायला. तर हा पहा आमचा नाश्ता, मेंदूवडा आणि डोसा. चौघांनी आम्ही छानपैकी नाश्ता गप्पा करत करत केला आणि निघालो तिकडून. मंदिराच्याच बाजूला तो हॉटेल होता, त्याच्यामुळे मंदिराच्या इथूनच आम्ही जाणं झालं. आणि तुम्ही बघू शकताय मंदिराच्या आवारामध्ये तिकडे मंदिराच्या बाहेर म्हणजे पाठच्या बाजूला ही छान अशी दुकानं होती. तर चला फ्रेंड्स, छान असं दर्शन झालेलं आहे गणपती बाप्पाचं. आता आम्ही निघालो आमच्या घरी. हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.